नमस्कार मंडळी. यंदाचे चैत्र नवरात्र हे 2 राशींसाठी आनंद शिवाय वर्षोनिवर्ष बिघडलेली कामं पूर्ण होण्याची संधी घेऊन येतोय. होय, हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला अतिशय महत्त्व आहे. शिवाय हा सण दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या काळात देवी दुर्गेची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या काळात पूजा करणाऱ्या भक्तांना सुख आणि शांती मिळते. मग यंदा चैत्र नवरात्र कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. यावर्षी चैत्र नवरात्र 30 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. या दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे. या काळात देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार 2025 मध्ये चैत्र नवरात्रीचा काळ हा काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, कारण या काळात शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. काही राशीच्या लोकांना आई दुर्गेचा विशेष आशीर्वादही मिळेल आणि त्यांची प्रलंबित कामंही पूर्ण होतील असं देखील सांगितलं जाते. चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय दुर्गा माता. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी चैत्र नवरात्रीचा काळ खूप शुभ राहणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी 3ऱ्या घरात शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे, ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामंही पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. तसेच नोकरीत पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे. यासोबतच व्यापारात नफा होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंदही राहील. शिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल. त्याचबरोबर घरामध्ये उत्साहाचं वातावरण राहील. मकर राशीच्या 3ऱ्या घरात शुक्र ग्रहाचा उदय होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना यश, प्रगती आणि समृद्धी या काळामध्ये प्राप्त होण्याची जास्त शक्यता असल्याचं देखीलही सांगितलं जाते. शिवाय या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यताही आहे. त्याचबरोबर उत्पन्न वाढण्याची संधी मिळेल. या दिवसात चांगलाच नफा देखील मिळणार आहे. त्यानंतर वळूयात कुंभ राशीकडे. कुंभ राशीच्या लोकांसाठी चैत्र नवरात्रीचा हा काळ भाग्य उजळवणार ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होतील. तसेच नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायातही नफा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. यासोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता देखील आहे. शिवाय कुंभ राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ पूर्णपणे मिळणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यात आनंद राहील. नातेसंबंध सुधारतील आणि मनासारख्या गोष्टी या काळामध्ये घडतील असं देखील सांगितलं जाते. तर मकर आणि कुंभ या 2 राशींना चैत्र नवरात्रीमध्ये श्रीमंती प्राप्त होऊ शकेल. आता ज्यांची रास यामध्ये नाही, तर फक्त या 2च राशींसाठी नवरात्र शुभ आहे का? तर नाही, चिंता करण्याची गरज नाही. कारण नवरात्र हा सण सर्वांसाठी शुभ आणि पवित्र असतो. काही राशींना हा काळ अधिक शुभ असतो, पण त्याचा अर्थ असा नाही की इतरांसाठी हा काळ कमी शुभ आहे. देवीची कृपा सर्वांवर असते. फक्त देवीची उपासना योग्य प्रकारे केली पाहिजे. जर तुम्हालाही आपल्या आयुष्यात चांगले बदल हवे असतील तर तुम्हीही काही उपाय नवरात्रीच्या काळात करू शकता आणि त्याचे लाभ नक्कीच तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्हाला चैत्र नवरात्रीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे उपाय करू शकता, ज्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. शक्य असल्यास घरात नित्यनियमाने देवी दुर्गेची पूजा करावी आणि दुर्गा सप्तशक्तीचं पठण करावं किंवा देवी महात्म्य वाचावं. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये उपवास करावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनातील इच्छा पूर्ण होतात. जर पूर्ण उपवास करणं शक्य नसेल तर किमान साधा सात्विक आहार घ्यावा. देवीला लाल रंग प्रिय आहे, त्यामुळे पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि लाल फुलांनी देवीची आराधना करावी. नवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं.
त्यामुळे पुण्य प्राप्त होतं. घराच्या देवघरात सकाळ संध्याकाळ तूप किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावावा आणि देवीचं नामस्मरण करावं. याही व्यतिरिक्त मंगळवारी आणि शुक्रवारी या विशेष दिवशी देवीची आराधना करावी. यामुळे लवकर फळ मिळतं असं देखील सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त देवी दुर्गेच्या स्वरूपात एखाद्या लहान मुलीला जेवू घालावं किंवा सवाष्णीची ओटी भरावी. यामुळे अत्यंत शुभफळ प्राप्ती होते असं देखील सांगितलं जातं. चैत्र नवरात्रीत ही संधी आहे जीवनात चांगले बदल घडवण्याची. कुठलीही राशी असो, मनशुद्धीने आणि श्रद्धेने केलेली ही देवीची उपासना नक्कीच चांगले फळ देते. यामुळे तुम्हीही या शुभ काळात सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी देवीची आराधना करून पहा. तुम्हालाही अनुभव नक्कीच येतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.